निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया। चला दोस्त हो रोगराईला हकलून देऊया। सर्वांना नमस्कार मित्रहो, आज आपण एका अशा महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत की जे कॉमनली चर्चेमध्ये विषय नसतो। आपल्या आहारामध्ये झिंक हा एक जो घटक आहे, ज्याला जस्त म्हणतो आपण मराठीमध्ये, तर हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे। एक मिनरल आहे, हे खनिज आहे एक, आणि हे जसं लोह असतं आपल्या शरीरामध्ये, जे आपण आयर्न म्हणतो, आणि जे हिमोग्लोबिन तयार होण्याकरता लागत असतं, त्याचं जेवढं महत्त्व आहे, म्हणजे रक्ताच्या वाढीकरता जे लागत असतं त्याचं जेवढं महत्त्व आहे, त्याच्या पाठोपाठ ह्या झिंकचा नंबर लागतो। म्हणजे खनिजांच्या मध्ये याचा दुसरा क्रमांक आहे महत्त्वाचं खनिज आपल्या शरीरासाठी लागणार। तर ह्या झिंकचे कोणते फायदे असतात, कमी झालं तर याचे तोटे कोणते कोणते होतात, आणि याचं वैशिष्ट्य काय आहे की शरीर हे स्वतःहून तयार करत नाही, म्हणून हे आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं। आणि आहारामध्ये पण हे खूप कमी प्रमाणामध्ये बऱ्याच घटकामध्ये असतं, कुठल्यामध्ये ते जास्त आहे कुठल्यात कमी आहे ते आपण पाहणार आहोत। परंतु त्याच्यातून सफिशियंट बऱ्याच वेळेला होत नाही, म्हणून हे वरून पण बऱ्याच वेळेला घ्यावं लागतं किंवा बाहेरून आपल्याला घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर याच्यात फायदे कुठले आहेत, आरोग्यासाठी जे बेनिफिट्स आहेत या झिंकचे शरीरासाठीचे, ते फायदे कोणते आहेत, तर सगळ्यात नंबर 1चा आहे की ज्याच्या शरीरामध्ये झिंकचे प्रमाण पुरेसं असेल, ॲडिक्वेट असेल, त्याच व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते। जर झिंकचं प्रमाण शरीरात कमी झालं तर रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत नाही, कोणत्याही बिमाऱ्या त्या व्यक्तीला पाठीमागे लागतात। तसंच नंबर 2चा आहे तुमची त्वचा, खूप त्वचेवर परिणाम करतं हा घटक झिंक हा। तर त्वचा निरोगी राहायला, टवटवीत राहायला, ताजीतवानी वाटायला किंवा तुम्ही तरुण दिसायला, तुमचा चेहरा प्रसन्न फ्रेश वाटण्यासाठी हे सगळं फक्त हे झिंक त्याला जास्त जबाबदार आहे। म्हणून झिंकचं प्रमाण ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे असेल त्याचाच चेहरा पण चांगला टवटवीत दिसणार, त्याची त्वचा चांगली दिसणार, यासाठी झिंकचं महत्त्व आहे। याच्यानंतर जे पुढचा फायदा आहे, पुरुष आणि स्त्री दोघांच्याही मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण जे म्हणतो किंवा प्रजनन क्षमता, लैंगिक आयुष्य जे आहे, याच्याशी संबंधात जे अवयव असतात, आता स्त्रियांच्यामध्ये ओव्हरी असतील, युटेरस असेल, हे सगळे जे अवयव आहेत आणि त्यांची जी कार्य आहेत ही तेव्हाच चांगल्या प्रकारे चालतात जेव्हा झिंकचं प्रमाण शरीरामध्ये चांगल्या प्रकारे असेल। किंवा पुरुषांच्यामध्ये टेस्टीज आहेत किंवा प्रोस्टेट आहे, सगळे जे अवयव आहेत हे सगळे अवयव सुद्धा त्यांचं कार्य हे त्याच वेळेला चांगलं करणार जेव्हा झिंकचं प्रमाण शरीरामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आहे। नाहीतर मग लैंगिक समस्या स्त्रीसाठी असेल किंवा पुरुषासाठी असेल त्या सुरू होतात, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतात, अशा प्रकारचं सुरू होतं, किंवा प्रोस्टेट चांगल्या प्रकारे कार्य करत नाही, किंवा स्त्रियांच्यामध्ये वेळेवर पाळी येत नाही, पोटामध्ये दुखायला, खाली ओटे पोटामध्ये दुखायला सुरुवात होतं, अशा समस्या सुरू होतात जर झिंकचं प्रमाण सफिशियंट नसेल तर। म्हणून पुरुषाच्या आणि स्त्रीच्या याच्यामध्ये लेकरं बाळ होण्याकरता किंवा त्यांचं जे लैंगिक आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे चालण्याकरता झिंक हे अतिशय आवश्यक घटक आहे। तसंच पुरुषांच्यामध्ये वीर्याचं जे प्रमाण असतं किंवा वीर्याची मध्ये जे शुक्राणूंची संख्या असते ती पण ह्या झिंकवर अवलंबून राहते, आणि शुक्राणूंचं प्रमाण पण वीर्यामध्ये चांगल्या प्रकारे राहतं। तसेच टेस्टोस्टेरॉन हे जे हार्मोन असतं पुरुषाच्यासाठी, तर याचं पण प्रमाण शरीरामध्ये चांगल्या प्रकारे राहतं, आणि स्त्रियांच्यामध्ये जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतं त्यांचं पण प्रमाण जर झिंक शरीरामध्ये ॲडिक्वेट असेल, पुरेसा असेल, तर ते पण योग्य प्रमाणात, संतुलित प्रमाणामध्ये राहतं। आता याच्यानंतर जो पुढचा आहे फायदा तो आहे केस। जे डोक्याचे केस असतील ते केस चांगल्या प्रकारे निरोगी राहण्याकरता, दाट राहण्याकरता त्या व्यक्तीला झिंक शरीरामध्ये असणं चांगल्या प्रकारे आवश्यक असतं। तसंच जे आपली टेस्ट असते, तोंडाला जी चव येते किंवा जे आपण सुगंध वास घेतो, हे जे घ्यायची पद्धत आहे हे पण झिंकवर अवलंबून असते। झिंक कमी पडलं तर त्या व्यक्तीला तोंडाला चव येत नाही किंवा कुठल्या वस्तूंचा वास पण यायला त्या प्रमाणात योग्य नॉर्मली जसा येत असतो तसा येणार नाही। तसंच डोळ्यासाठी पण झिंक अत्यंत आवश्यक असतं, नाहीतर मग डोळ्याचे प्रॉब्लेम सुरू होतात। मध्ये जो लेन्स असतो त्या लेन्सला थोडंसं ओपॅसिटी यायला सुरुवात होते किंवा पाठीमागं जो रेटिना असतो
त्याच्यामध्ये पण काही दोष यायला सुरू होतात आणि पाहण्यासाठी प्रॉब्लेम सुरू होतात, दृष्टीला प्रॉब्लेम सुरू होतात. म्हणून झिंकचं प्रमाण डोळ्यासाठी पण अतिशय महत्त्वाचं आहे. तसंच पचन संस्था, पचन जे आपण खातो, जो आहार आपण घेतो, जर झिंकचं प्रमाण शरीरात चांगलं असेल तर सगळे हार्मोन्स वगैरे, सगळे एन्झाईम्स वगैरे चांगले पाझरतात आणि त्यामुळं काय होतं की ते अन्न खाल्लेलं पचन चांगल्या प्रकारे होतं. पचन झाल्यानंतर ते शोषण चांगल्या प्रकारे होतं. मेटाबॉलिझम ज्याला म्हणतो, ते मेटाबॉलिझम झिंक चांगलं असल्यानंतरच वाढतं आणि त्याचं प्रमाण शरीरामध्ये चांगल्या प्रकारे राहतं. तसंच जर पोट बिघडल्यामुळं किंवा कुठल्या कारणामुळं लहान लेकरं असतील किंवा मोठी माणसं असतील, जर कधी डायरिया, ज्याला म्हणजे पातळ संडास म्हणतो आपण, लागली, तर त्या व्यक्तीला जर झिंक शरीरामध्ये चांगला असेल तर ती लवकर कंट्रोल व्हायला मदत होते. मग बऱ्याच वेळेला जर संडास कंट्रोल होईना तर झिंक असलेल्या गोळ्या डॉक्टर देतात. म्हणजे हे पण कंट्रोल करण्यासाठी झिंक हा फायद्याचा आहे. तसंच थायरॉइड ही जी ग्रंथी असते गळ्यामध्ये इथं समोरच्या साईडला, तर ही ग्रंथी जर झिंक कमी पडलं तर तिचं इम्बॅलन्स होतं. मग तिचे जे हार्मोन्स असतात, ज्याला आपण T3, T4 आणि TSH म्हणतो, हे 3 जे हार्मोन्स असतात, जे स्त्राव होत असतात, त्यांचं बॅलन्स राहत नाही, संतुलन राहत नाही. मग काय होणार? हायपोथायरॉइड तरी होणार किंवा हायपरथायरॉइड तरी होणार. मग अशा प्रकारे त्या व्यक्तीला त्रास व्हायला सुरुवात होतो. तसंच जी मानसिकता असते त्या व्यक्तीची, हे जे मूड असतात, हे मूड खूप फ्लक्च्युएशन राहतात जर झिंकचं प्रमाण व्यवस्थित नसेल तर. आणि ॲडिक्वेट जर असेल पुरेसं तर त्याचं संतुलन म्हणजे भावनांचं हे चांगल्या प्रकारे राहतं, स्थिर माइंड राहू शकतं आणि ती व्यक्ती एकदम भावनिक किंवा हळवी बनू शकत नाही. तसंच मेंदूसाठी, मेंदूचं आरोग्य पण ह्या झिंकवर बरंच अवलंबून आहे. जे मेंदूचे कॉग्निटिव्ह फंक्शन्स म्हणतो आपण, स्मरणशक्ती असेल, म्हणजे केंद्रीकरण असेल करायचं किंवा कॉन्सन्ट्रेशन असेल करायचं, तर हे चांगलं होऊ शकतं जर झिंकचं प्रमाण शरीरात चांगलं असेल. तसंच काही लागलं आणि जखम झाली तर हे जखम भरून येण्याची जी क्रिया असते ही खूप चांगल्या प्रकारानं, चांगल्या वेगानं होऊ शकते जर झिंकचं प्रमाण शरीरामध्ये चांगलं असेल तरच. तसंच पेशी ज्या असतात आपल्या शरीरामधल्या, त्या पेशीच्या मध्ये एक DNA असतो आणि या DNAमुळं मल्टिप्लिकेशन जे पेशींचं होत असतं किंवा नव्या पेशी तयार होणं, ही जी क्रिया असते, जर झिंक शरीरात चांगला असेल तरच ही क्रिया पण चांगल्या प्रकारे चालते. जुन्या पेशी मरणं, नवीन पेशी तयार होणं, याचं जे संतुलन बॅलन्स राहायला पाहिजे हे झिंकचं ॲडिक्वेट प्रमाण असल्यावर होतं. पांढऱ्या पेशींचं सुद्धा झिंकवर बरंच अवलंबून असतं की ज्या की फायटर म्हणून रोगप्रतिकार करायला ज्या मदत करतात, त्या पेशी पण झिंकवर बरेच अवलंबून असतात. तसंच लहान लेकरं किंवा बाळं जे असतात, छोटी छोटी मुलं असतील, तर यांच्यामध्ये वाढ व्हायला शरीराची झिंकचं प्रमाण हे चांगलं पाहिजे. आणि जर झिंकचं प्रमाण चांगलं नसेल तर त्यांच्यामध्ये सुद्धा पातळ संडासचे आजार व्हायला लेकरांमध्ये सुरुवात होते. तर अशा प्रकारे एवढे फायदे आहेत झिंक जर शरीरात चांगल्या लेवलला असेल, चांगल्या प्रमाणात असेल तर. आता हे तुम्ही म्हणाल की कशात असतं हे सांगा अगोदर, हे कशामध्ये मिळू शकतं आपल्याला. तर याच्यामध्ये एक व्हेजिटेरियन डाएटमध्ये हे चांगल्या प्रमाणामध्ये कशात असतं तर ज्या डाळी आहेत, सर्व प्रकारच्या डाळी त्याच्यामध्ये असतं. तसंच काळ्या बिया, ज्या ज्या बियांचा रंग काळा आहे त्या बियांच्यामध्ये झिंक जास्त असतं. तसंच मटार आहे, राजमा आहे, तसंच डार्क चॉकलेट्स आहेत, म्हणजे हे काळा रंग असणारे आहेत डार्क चॉकलेटसुद्धा. तसंच शेवग्याच्या शेंगा आहेत, तसंच पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, फळं आहेत वेगवेगळ्या रंगाची, याच्यामध्ये हे झिंक थोड्या कमी जास्त प्रमाणामध्ये असतं. आणि हे जर व्हरायटी आहार घेत राहिला ती व्यक्ती, झिंकची कमतरता पडणार नाही. तसंच तीळ आहे, विशेषतः तिळामध्ये झिंकचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं. तसंच नट्स जे असतात, जे आपण ड्रायफ्रुट्स म्हणतो, बदाम, काजू हे जे असतात सगळे, त्याच्यामध्ये पण झिंकचं प्रमाण असतं. आणि झिंकचं प्रमाण अतिशय चांगल्या प्रमाणात असण्यासाठी भोपळ्यांच्या बिया कशाही खाता येतात, अशा पण खाता येतात, कशा टाकून पण खाता येतात, त्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं. तसं आता नॉनव्हेजमध्ये चिकन आहे, मटण आहे, मासे आहेत, याच्यामध्ये हे झिंकचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं. तसंच दूध आहे, दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत किंवा डेअरी प्रॉडक्ट्स आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये हे झिंकचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं. तसंच आपल्याकडे सहजासहजी मिळत नाही असं ओएस्टर ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याला काय शिंपल्यामध्ये असणारा एक जो प्राणी आहे, हा प्राणी
ह्याला कलवे म्हणतात किंवा हे कालवा म्हणतात किंवा कालवे, असं एक 2-3 नावाने ते ओळखलं जातं. तर याच्यामध्ये हे समुद्रकिनाऱ्याला असतात, याच्यामध्ये झिंकचं प्रमाण सगळ्यात जास्त असतं. म्हणून समुद्रामध्ये किंवा सी फूड्स जे असतात, समुद्रामधून तयार होणाऱ्या काही वनस्पती किंवा पालेभाज्या जर असतील तर त्याच्यामध्ये पण झिंकचं प्रमाण हे जास्त असतं. याला सेलफिश असं सुद्धा म्हणतात. आणि जर हे कमी पडत असेल शरीरामध्ये तर सप्लिमेंट्स घेण्याकरता मार्केटमध्ये खूप कंपन्यांनी काढलेले झिंकची औषधं पण आहेत. झिंकची पातळ औषधं आहेत, झिंकच्या गोळ्या आहेत, कॅप्सूल्स आहेत, टॅबलेट्स आहेत. ज्या टॉनिकच्या वजा औषधांच्या मध्ये झेड हा शब्द लिहिलेला असेल, शेवटी लिहिलेला असेल किंवा झिंक हा मध्ये त्या नावामध्ये उल्लेख असेल तर समजायचं की याच्यामध्ये झिंकचं प्रमाण त्यांनी मुद्दाम चांगल्या प्रकाराने ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारची औषधं सुद्धा सप्लिमेंट म्हणून घ्यायची गरज पडते आणि ती गरज असल्यावर घेतली पाहिजे. आणि आपलं हे झिंकची कमतरता झाली तर काय होईल की जे आपण सगळे झिंकचे फायदे सांगितले ते फायदे मिळणार नाही त्या व्यक्तीला. त्या व्यक्तीला जे जे फायदे आपण सांगितले त्याच्या विरोधात जाऊन त्या प्रकारचे तोटे होते. म्हणजे ते फायदे मिळणार नाही, तेवढे तोटे होतील. आणि एवढे मोठे तोटे सहन करणं कोणत्याही व्यक्तीला किंवा चांगल्या प्रकारे जगण्याकरता ते शक्य नाही किंवा ते होऊ देऊ नये. म्हणून हे झिंकचं प्रमाण शरीरामध्ये चांगलं राहील याची काळजी घेतली पाहिजे. तर अशा प्रकारे हे सगळे जे आपण नियम पाहिले किंवा हे जे आपण सगळे फायदे पाहिले झिंकचे, हे लक्षात घेऊन आणि झिंक कुठल्या कुठल्या आहारामध्ये असतं, कुठल्या अन्नपदार्थांमध्ये असतं, कशा प्रकारे मिळू शकतं आणि जर ते कमी पडत असेल तर औषधांच्या स्वरूपात ते घेतलं पाहिजे. हे सगळं करून झिंक किंवा ज्याला आपण जस्त म्हणतो याचं प्रमाण शरीरामधलं चांगल्या प्रकारे ठेवूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा, इतरांना पाठवा. आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.